नमस्कार. मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत अर्थाला औषध देण्यासाठी रमा ती औषधाची बॉटल घेऊन येते, ज्याच्यावर ते रेवाने स्टिकर बदलून एक्सपायरीचं स्टिकर चिटकवलेलं असतं. आणि आता हे गोष्ट रमाला माहीत नसतं. रमाला कुठलं संकट येणार हेही माहीत नसतं. मस्त अर्थासोबत सीमा आणि रमा खेळत असतात. तिला औषध पाजता पाजता गप्पाही मारत असतात. औषधाची बॉटल खोलून रमा तिला चमच्याने ते औषध देणारच असते आणि ती रडतही असते. रडता रडता तिच्याशी गप्पा मारत असतात. पाण्याचा थेंबही त्याच्यात घातला जातो आणि मग तिला ते पाजण्या अगोदरच काय होतं, तिथे आजीचा मोठा आवाज येतो, थांब रमा. आता रमा घाबरते. काय झालं, काही तिला सुचेनासं होतं. तेव्हा ती म्हणते, काय झालं आजी, मी तिला औषध असतं देत आहे. मग आजी म्हणते, तू जे औषध देत आहे त्याची तू एक्सपायरी चेक केली आहेस का? तेव्हा ती म्हणते, हो. मग याच्यावरती एक्सपायर झालेलं आहे मागच्या महिन्यात अशी तारीख आहे, तू कधी चेक केलीस? तेव्हा ती म्हणते, मी आत्ताच तर घेऊन आली तेव्हा मी स्वतः माझ्या डोळ्याने 25ची तारीख पाहिलेली होती. आणि आजी म्हणतायत की ही तारीख संपून 1 महिना झालेला आहे. ती म्हणते, हे शक्यच नाही, मी स्वतः पाहिलं आणि दुकानदारानेही मला सांगितलं 1 वर्ष चालेल. तेव्हा आजी म्हणते की तू जे बोलते ते खोटं आहे, तू पाहिलंच नाही आणि दुकानदारावर कसं काय विश्वास ठेवू शकते? तुला वाचता लिहिता येतं ना, बघ बरं त्याच्यावरती जी तारीख आहे ती तारीख बघते आणि म्हणते, आजी कसं शक्य आहे, मी स्वतः पाहिलं होतं. सीमाई म्हणते, अशी हलगर्जीपणा रमा करणार नाही अर्थाच्या बाबतीत, मी सांगते तुम्हाला. पण आजी फार चिडलेली असते आणि तितक्यात तिथे अक्षयही येतो. अक्षयला आजी सांगू लागते, बघ तुझी बायको एक्सपायर झालेलं औषध अर्थाला पाजत आहे, तिच्या जीवाशी खेळ करत आहे. तेव्हा मात्र रमा म्हणते, मी असं नाही केलेलं, खरं सांगते अहो, मी स्वतः बाटलीवरचं तारीख चेक करून मगच मी घेते. मी एवढा मोठा हलगर्जीपणा अर्थाच्या बाबतीत अजिबात करू शकणार नाही. हवं तर तुम्हीही पहा. तेव्हा अक्षयही पाहू लागतो, अगं याच्यावरची तारीख 1 महिन्यापूर्वीच संपलेली आहे. पण ती म्हणते, मी स्वतः पाहिलं, दुकानदारानेही मला सांगितलं होतं. पण आता सगळेजण तिच्या विरोधात बोलत असतात आणि रमा सगळ्यांसमोर सांगत असते, मी स्वतः चेक केलं होतं. रमा रडत असते. आजी मात्र तिच्यावर आरोप लावत असते, तू ना अगदी तुझ्या सासूसारखी वेंदळी आहेस. तुझ्या सासूने वेंदळी सून स्वतःसाठी घेऊन आणलेला आहे. बघ तुला खूप पुळका आहे ना तुझ्या बायकोचा, सतत तिची बाजू घेत असतो आणि ती हलगर्जीपणा करते आणि तू तिला माफ करत असतो. तू स्वतःच्या डोळ्याने आता तारीखही पाहिली आहे. आता मी शेवटचा निर्णय सांगते, मी आता रमाकडनं अर्थाला काढून घेणार आणि रेवाच्या ताब्यात देणार. हे ऐकल्यानंतर मात्र रमा खूप घाबरते. ती सांगू लागते, माझी खरंच काही चूक नाही, हवं तर तुम्ही मला शिक्षा करा, पण असं काही करू नका, अर्थाला रेवाच्या हातात देऊ नका. रेवा फारच हलगर्जीपणा करू शकते आणि ते आपल्या बाळाच्या जीवाशीही खेळू शकते, मला माहिती आहे. मी तुम्हाला सांगते ना. सीमाही मात्र घाबरते. सीमाही बोलण्याचा प्रयत्न करते आजीशी, असं करू नका, तिला रेवाच्या ताब्यात देऊ नका, रेवाला नाही जमणार तिला सांभाळणं. म्हणून तीही आजीसमोर विनवणी करत असते. पण आजी मात्र कुणाचं काही ऐकायला तयार नाही. अक्षरशः रमा म्हणते, हवं तर मी तुमच्यासमोर माफी मागते, हात जोडते, तुमच्या पाया पडते. पण मात्र आता आजी फार चिडलेली असते. आजी म्हणते, कुठल्याही प्रकारे मी तुला बाळ देणार नाही. मी तुला शेवटची वॉर्निंग दिली होती, ती तू पाळली नाहीस आणि असा हलगर्जीपणा करून अर्थाच्या जीवाशी खेळली. तेव्हा ती त्यांच्यासमोर हात जोडून विनवण्या करत असते, प्लीज माझ्यासोबत असं करू नका, माझ्यापासून माझ्या अर्थाला हिरावून घेऊ नका, तिच्याशिवाय मी नाही जगू शकणार आणि ह्या रेवावरती विश्वास ठेवू नका, बाळ तिच्या ताब्यात देऊ नका, असंही ती हात जोडून बोलत असते. अक्षयही बोलण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आजी म्हणते, तू तर बोलूच नको, तुला माहिती आहे तुझ्या बायकोने किती वेंधळापणा केला आहेस आणि तू घरात नसतो तेव्हा कोण सांभाळेल? तेव्हा सीमा म्हणते, मी आहे ना, मी सांभाळेल, पण असं करू नका. तेव्हा आजी म्हणत असते, ही तर आहे वेंदळी, तू ही वेंदळी आणि अक्षय तू तर दिवसभर घरी नसतो, तू नसताना मी कसं काय तिला बाळाला रमाला देऊ शकते? मी देणार नाही. मी रमाच्या भरोशावर आता अर्थाला इथून पुढे ठेवणार नाही. आणि रमा मात्र खूप रडत असते. आजी एक शब्दही तिचं ऐकून घ्यायला तयार नसते. वरतून आजी सांगते, तुला ही सगळ्यात मोठी शिक्षा समज, नाही तर काही समज. आजपासून रेवा ह्या बाळाचा सांभाळ करणार, तुम्ही कुणी काहीही मध्ये बोलायचं नाही. मग रेवा म्हणते, मी सांभाळायला तयार आहे, असं म्हणत ती पुढे 2 पावलं सरसवती. तेव्हा मात्र रमा तिच्यावर चिडते, तू मध्ये यायचं नाहीस, अर्थाला हातही लावायचं नाही, तू लांब राहायचं, दूर राहायचं माझ्या मुलीपासून. आणि आजीसमोर पुन्हा ती हातपाय जोडायला लागते. आजी प्लीज असं करू नका, हवं तर तुम्ही मला शिक्षा करा, काय करायचं ते करा. तेव्हा मात्र रेवा ऐकत नाही. रेवाला बाळ घेण्यासाठी पुढे सरकते आणि सीमाकडनं बाळ मागू लागते. आजी म्हणते, देऊन टाक, पण रमा काही ऐकत नसते. रमा आजीला विनवणी करत असते, प्लीज माझ्यापासून माझ्या मुलीला हिरवू नका. आणि हे सगळं काही अक्षय पाहत असतो. अक्षयही बोलण्याचा प्रयत्न करतो, आजी तू खूप मोठी चूक करत आहेस बाळाला त्या रेवाकडे देऊन, प्लीज तू देऊ नकोस, माझं ऐक. पण मात्र आजी त्याचंही ऐकायला तयार नसते आणि म्हणते, तू झालाच आहे बायकोचा बैल, तुला तुझ्या बायकोसमोर काहीच दिसत नाही, तिच्या चुकाही दिसत नाही,
तिने खूप मोठा वेंधळापणा केला आहे, ती एखाद दिवशी अर्थाच्या जीवाशी खेळू शकते असं तुला समजत नाही का? आणि तू समजून घे, आता मी बाळाला हिच्याकडे ठेवू शकणार नाही, माझा निर्णय झालेला आहे, हे बाळ आता रेवा सांभाळणार आणि रेवा तिला चांगलं पुढचं भविष्यही देऊ शकते. तुझ्या मुली बायकोसोबत राहिली तर ती मुलगी एकदमच वेंधळी आणि चाळीतल्या लोकांसारखी गावंढळ बनेल. मला तशी बनवायची नाही, मला ती स्टायलिश वेल एज्युकेटेड बनवायची आहे. त्याच्यासाठी मी आता रेवाला निवडला आहे. रेवा, तू बाळाला घे आणि बाळाचं तू चांगलं संगोपन करू शकते, हेही आजी तिला बोलते आणि इथून पुढे बाळाची जबाबदारी पूर्णपणे तुझी आहे असंही ती रेवाला सांगते. आणि आजी म्हणते, व्यवस्थित बाळाला सांभाळ, मी चालले. आणि मग रेवा म्हणते, प्लीज रमा, तू ना बाळाचं सगळं सामान माझ्या रूममध्ये आणून देशील का? आणि इकडे रमा अक्षयला विनवणी करत असते, प्लीज तू आजीला समजव ना, तिला सांग ना. पण आजी मात्र ऐकायला काहीच तयार नसते आणि माझ्याशी परत ह्या विषयावर बोलू नको असंही सांगून निघून जाते. इकडे मात्र रेवाची कॉलर टाईट झाली. रेवा रमाला म्हणते, प्लीज सगळं सामान माझ्या रूममध्ये लवकर शिफ्ट कर, मी बाळाला घेऊन पुढे जाते. रमा मात्र खचून गेली, तिच्या हातापायातला जीवच निघून गेला. ती खाली कोसळते. तिला सावरण्यासाठी सीमा आणि अक्षय तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र ती पूर्ण खचून गेलेली असते. तिच्या हातापायातला प्राण सगळं काही अर्थासोबत निघून गेलेलं असतं. ती खूप रडत असते. इकडे मात्र अभिला टेन्शन आलेलं असतं, ह्या रूममध्ये एवढीशी जागा ठेवली नाही, हा काय सगळा पसारा मांडून ठेवला, हिला घेऊनच का आलीस तू, असं म्हणून तो तिच्याशी भांडू लागतो. तेव्हा ती म्हणते, अरे ती तुझी मुलगी आहेस, तिला आता आपल्याजवळच ठेवायचं आहे, आजीने निर्णय घेतला आहे. तेव्हा तो म्हणतो, मग आपलं काय, आपण एकमेकांना वेळ कधी देणार, आणि हे सगळ्या रूममध्ये बाळाच्या सगळ्या वस्तू राहणार, मला ते अजिबात सहन होत नाही. आणि असं म्हणत तो तिच्याशी बोलू लागतो. तेव्हा ती म्हणते, ती तुझी मुलगी आहे ना, आपल्याला तिला ॲडजस्ट करावंच लागेल. तो म्हणतो, मग ठीक आहे, मग तूही माझ्यासोबत लवकरात लवकर ॲडजस्ट कर, असं म्हणत तिला मिठी मारू लागतो. ती लगेच त्याला दूर सरसावते आणि ढकलते. परत तो तिच्याजवळ जातो आणि तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतो. मग तू माझ्याजवळ कधी येशील, आपण दोघं एकमेकात कधी विलीन होणार, असंही तो विचारू लागतो. तेव्हा मात्र रेवा खूपच हुशारीने उत्तर देते, मी तुला म्हणाले होते ना, तू जर एकदा जरी दारू पिलास तर मी तुझ्याजवळ येणार नाही, तू पुन्हा दारू पिलासच ना, काल तुझी अवस्था पाहिली ना कशी झालेली होती. तेव्हा अभि म्हणतो, मी पित नव्हतो, तर तूच तर बोलली पार्टी करायची, एन्जॉय करायचं, एकमेकांसोबत चांगला टाईम स्पेंड करूया, तूच मला पाजलंस ना, मी नको नको म्हणत असताना. तेव्हा ती म्हणते, हे बघ ना, आपल्या बाळाकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं, बाळ कसं अर्थासारखं गोंडस गोजिरं दिसतं, तुला वाटत नाही का ह्या बाळाला पाहून तिला घ्यावंसं. तेव्हा तो म्हणतो, मला आता त्या गोष्टीचा विचारच करायचा नाही, मी तुझ्याशी बोलतोय, तू माझ्याजवळ कधी येणार, तू मला प्रॉमिस केलं होतं ना. मग ती म्हणते, नाही आत्ता तरी नाही, आत्ता मी फक्त बाळाचीच काळजी घेणार. मग ती बाळाशी रडत असताना बोलू लागते, बाळाकडे जाते. मग अभि खचतो आणि एका कोपऱ्यात जाऊन बसतो. त्याच्याशी बोलण्याचा रेवा पुन्हा प्रयत्न करते, त्याच्याजवळ जाते. मग त्याला म्हणते, हे बघ, आपण थोडा एकमेकांना अजून थोडा वेळ देऊया आणि बाळाची काळजी घ्यायला हवी ना, ती किती गोंडस गोजिरी आपल्या आरतीसारखी दिसते, सारखं आरतीचं नाव घेऊ नको म्हणून अभि आता रेवावरती चिडतो. आणि मग ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, आपल्याला आता आरतीच्या बाळाची काळजी घ्यायला हवी, जर हे बाळ जन्माला आलं नसतं तर आपली आरती आपल्यामध्ये जिवंत असते ना, असा प्रश्न विचारला. मात्र अभि खूप चिडतो, कारण त्याला खूप आठवण येत असते आरतीची. मग तो तिचा हात बाजूला सरकवतो, तिला ढकलतो आणि तिथून निघून जातो बाटली आणण्यासाठी. तो म्हणतो, आता मी दारूशिवाय जगूच शकणार नाही. मग रेवाचा डाव पूर्णपणे सक्सेस होतो. ती म्हणते, मी तुला माझ्याजवळ मला स्पर्श करायला हे कधीच देणार नाही आणि हे तुझं स्वप्न जे आहे ते स्वप्नातच राहील. मी तुला माझ्याजवळ आला की लगेचच दारूच्या आहारी झोकून देईल आणि तुझं स्वप्न जे आहे ना माझ्याजवळ येण्याचं, ते कधीच पूर्ण होणार नाही. ठरल्याप्रमाणे अभि काहीतरी बोलल्यानंतर चिडी जातो आणि चिडल्यानंतर लगेच दारूला स्पर्श करतो. हे तिला माहिती असतं, तिने त्याला हिणवलेलं असतं. तो लगेच टेन्शनमध्ये येतो. टेन्शनमध्ये आल्यानंतर बाटली अख्खीची अख्खी अशीची अशी तो तोंडाला लावतो आणि घटघट प्यायला सुरुवात करतो. आणि ती म्हणते, तुला कधीच माझ्याजवळ येऊ देणार नाही, हे मी ठरवलेलं आहे. आणि तुला कसं खेळवायचं, कसं नाचवायचं, माझ्या तालावरचं तू भाऊला आहेस, तुला हेही माहीत नाही. आणि तुला मी किती छान नाचवते, तू पाहतच राहा. आणि इकडे मात्र अभिला आरतीची खूप आठवण येत असते आणि तो बाटलीवर बाटली अशी घट 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 पित असतो. आणि रेवाला मात्र आनंद होत असतो, हा टून झाला की एक कोपऱ्यात पडून राहणार. पुढे आपल्याला एकदम इमोशनल असा सीन पाहायला मिळणार आहे. बिचारी रमा मात्र अर्थाशिवाय जगू शकत नाही. ती सारखी अक्षयला सांगत असते की प्लीज आजीला समजव, माझ्या अर्थाला माझ्याजवळ घेऊन ये. तेव्हा तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, अगं
तू थोडीसा धीर काढ, दम काढ. आता लवकरच आर्था रडायला लागली की तिला कोणी सांभाळू शकणार नाही आणि आजी स्वतः तिच्या हाताने तिचं ते बाळ आपल्या हातात आणून देईल, तू पाहत राहा. पण ती म्हणते इतका वेळ नाही माझ्याकडे, मी नाही जगू शकणार तिच्याशिवाय, माझ्याजवळनं चूक झाली आहे, हवं तर तुम्ही मला शिक्षा करा, पण मी इतके मोठा हलगर्जीपणा नाही केलेला, माझ्यावर विश्वास ठेवा. मी स्वतः त्या बाटलीवरचं नाव चेक केलं होतं. आणि तिचं ते रडणं, तिचा तो आवेश इतका इमोशनल असतो. अक्षरशः तो सीन पाहताना डोळ्यातनं पाणी येतं म्हणजे येतंच, इतका इमोशनल सीन असतो. इतकी खचलेली आई जिच्याकडनं जिचं बाळ हिरवून घेतलं आहे असं तो सीन असतो. ती बाळासाठी इतकी हायपर झाली असते. ती म्हणते मी स्वतःच वाटलं तर माझ्या तोंडात मारून घेते, मला स्वतःला शिक्षा करते, पण प्लीज माझं बाळ मला परत आणून द्या ना. इतकी इमोशनल होत असते तिला सावरताना. अक्षयही रडत असतो, तिला सावरणं इतकं मुश्किल झालेलं असतं, इतकी इमोशनल झालेली असते ती. आणि एक आई एखाद्या क्षणाला अशी खचू शकते, हे सीन पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच लक्षात येतं एक आई आपल्या पाखराशिवाय कशी जगेल. तिचा आवाज ऐकून ती उठायची, झोपायची, सगळं करायची. तो आवाजच कानात गुणगुणणार नाही तर माझ्या आयुष्याला अर्थ काय, असं रमा बोलू लागते. अक्षय तिला समजत असतो, पण तिने जे प्रश्न केले त्याच्याकडे उत्तर देण्यासाठी काहीच नसतं. खरंच बाळाशिवाय ती एक आई किती खचते, हा क्षण कसा असतो त्या आईसाठी, जिच्या मायेचं पाखरू तिच्याकडनं हिरावून घेतल्यानंतर ती काय करेल. इतका इमोशनल सीन पाहताना प्रत्येकाच्या डोळ्यात नक्कीच अश्रूचे पाट वाहणार. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की आर्था खूप रडत असते. रेवाकडनं ती सांभाळल्याच जात नाही, खूप रडत असते. काय करावं तिला सुचेनासं होतं. खूप ती आरडाओरडा करत असते, पण बाळ सांभाळताना रेवाची एक तारेवरची कसरत होत असते. ती तिच्यासाठी काय काय वाजवत असते, तिला दाखवत असते, पण बाळ मात्र काही केल्या गप्प होतच नसतं. आणि ती आभीलाही हाक मारते, आभी प्लीज मला मदत कर ना, ही का बरं रडती एवढं मला काहीच कळत नाही, कसं सांभाळू हिला. मात्र आभी चिडतो, इतका मोठा आवाज माझ्याच्याने सहन होत नाही असं म्हणत तो त्याची बाटली घेऊन रूममधून पसार. आता सांभाळ तू एकटी असं म्हणत तीही स्वतःला दोष देते. मलाही कुठल्या मुहूर्तावर सुचलं हे बाळ सांभाळायचं, किती अवघड असतं आणि कशाला मी जबाबदारी घ्यायलाच नव्हती पाहिजे असंही तिला एक क्षणाला वाटू लागतं. पण काही केलं बाळ रडायचं थांबतच नाही. इकडे मात्र रामाची अवस्था ही काही चांगली नसते. बिचारी बाळू त्याला एकदम खुशीत घेऊन झोपलेली असते. तिच्या डोळ्यातनं अश्रूचे पाट वाहत असतात. तिला तो क्षण आठवत असतो जेव्हा आजी म्हणते बाळ आता इथून पुढे रेवाकडे राहणार आणि ती बाळाशिवाय जगू शकणार नाही अशा अवस्थेत असते. इकडनं तिकडनं कूस बदलत असते, पण तिला रडायलाही खूप येत असतं. बाळाशिवाय तिला राहवतच नसतं. तिचा तो निरागस असा तो चेहरा, तिचं ते रडणं, तिचं ते हसणं, तिचं ते बोलणं, ते सगळं काही तिला आठवत असतं आणि ते आठवून तिला खूपच जास्त रडायला येत असतं. रडता ती बाळू त्याला एकदम कुशीत पकडून ठेवते. तिला तो क्षण आठवत असतो जेव्हा बाळ तिच्या कुशीत असतं. आर्थाची आठवण येत असताना तिला खूप रडायला येत असतं. ती घट्ट मिठी मारते त्या बाळवत्याला आणि खूप रडत असते. तिला क्षणभरही आर्थाशिवाय राहवत नसतं, पण जीवाची कितीतरी उचलबांगडी होत असतानाही ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते. रडता स्वतःचे डोळे स्वतःच्या हातानेही पुसते, पण आर्थाच्या रडण्याचा कानोसा ती घेत असते. बाळाही खूप रडत असतं, पण रेवा काही तिला द्यायला तयार नसते. रेवाला ती विनंती करते, फक्त मी तिला चूप करते आणि तिला छान झोपवलं की मी इथून निघून जाईल, हवं तर मी कुणाला सांगणारही नाही, तुझ्यासमोर मी हात जोडते. पण रेवा मात्र फारच डॅम्बिस बाई, तिच्या तर एक कानाखाली सटकन लावावं असं मलाही वाटतं. तिने तिथे अट घातली आहे. याचा अर्थ तू बाळाला गप्प करशील, घरभर सांगत फिरशील की बाळ माझ्याशिवाय राहत नाही, रेवाला सांभाळता येत नाही, बाळ माझ्याकडे देऊन टाका. इतकी नीच बाई मी ह्या जगात कधी पाहिलेली नव्हती. आत्ता आपण सगळेजण तिला पाहूया. तिने घातलेली आता अट, गुपचूप बाळाला झोपवायचं आणि कुणालाही न सांगता जणू काही मीच सगळं केलं असं सगळ्यांना दाखवायचं आणि निघून जायचं. स्वतःच्या कामाचा धिंडोरा पिटायचा नाही, कोणासमोर सांगायचं नाही की तू बाळाला चूप केलं. जी ही अट मान्य असेल तर तुला मी बाळ देते. आता पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार. त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.